विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही त्यातले आहात का की चिक्कार व्हिडिओ बघितले, खूप शिकलो, सगळे नियम पाठ केले, पण तरीही डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये अजूनही प्रॉब्लेम येतोय किंवा काही मार्क जातात? तर थांबा, तुम्ही योग्य व्हिडिओ बघताय, कारण पुढच्या 5 मिनिटांमध्ये हे 5ही प्रकार आपण या ठिकाणी डायरेक्ट इनडायरेक्टचे बघणार आहोत, जेणेकरून तुमचा एकही मार्क यामध्ये जाणार नाही. 2 मार्कांसाठी विचारला जाणारा हा डायरेक्ट इनडायरेक्ट क्वेश्चन, याचे दोन्हीही मार्क 2 पैकी 2 मार्क कसे मिळवायचे याची एक छोटीशी ट्रिक, क्लुप्ती या ठिकाणी मी आज तुम्हाला देणार आहे. पण त्या अगोदर जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला यापूर्वीचा जो एक मी व्हिडिओ बनवलेला आहे ज्याच्यामध्ये डायरेक्ट इनडायरेक्टची पूर्वतयारी कशी असते आणि ती केल्यानंतरच मग हा व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. डायरेक्ट इंटू इनडायरेक्ट स्पीच. जेव्हा एक्झामला क्वेश्चन विचारला जातो तेव्हा 2 मार्क जे असतात ते कशासाठी दिलेले असतात, तर इन ब्रॅकेटमधलं जे वाक्य असतं ज्याला डायरेक्ट स्पीच म्हणतात त्याच्यामध्ये तुम्ही जे काही बदल करता त्याच्यासाठीचा 1 मार्क असतो, आणि इन्व्हर्टेड कॉमाच्या बाहेर जे काही बदल तुम्ही करता कनेक्टिव्ह पर्यंत तिथपर्यंत 1 मार्क असतो. आता हे डायरेक्ट इनडायरेक्ट एकूण 5 प्रकारांमध्ये होतं. पहिला प्रकार आहे ॲसरेटिव्ह सेंटेन्स. ॲसरेटिव्ह सेंटेन्स विधानार्थी वाक्य. जर तुम्हाला ॲसरेटिव्ह विधानार्थी वाक्य हे जरी माहिती नसेल तर वाक्याच्या शेवटी असणारा जो पूर्ण विराम असतो, फुल स्टॉप असतो, त्याच्यावरून तुम्ही हा प्रकार अगदी इझिली ओळखू शकता. दुसरा प्रकार आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे या ठिकाणी प्रश्नार्थक वाक्य. वाक्याच्या शेवटी या ठिकाणी प्रश्नचिन्ह असतो. तुम्हाला माहिती आहे का की इंट्रोगेटिव्हचे पण पुन्हा 2 प्रकार पडतात. एक म्हणजे WH ने सुरू झालेला क्वेश्चन असतो, किंवा दुसरा असतो ज्याचं आन्सर येस किंवा नो अशा पद्धतीचं असतं, जे शक्यतो डू डज डिडनी स्टार्ट झालेले असतात किंवा वर्बनी स्टार्ट झालेले असतात. त्याच्यानंतर आहे इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स. इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स याच्यामध्ये रिक्वेस्ट असते, ऑर्डर असते, ॲडवाईस असतो. म्हणजे या ठिकाणी हे जे वाक्य असतं ते वर्बनी शक्यतो सुरू होतं, जसं की ओपन द डोअर, प्लीज सिट हिअर, प्लीज स्लो रन, या पद्धतीची जी वाक्य असतात ती इम्पॅरेटिव्हमध्ये येतात. इम्पॅरेटिव्हमध्ये. त्याच्यानंतर आहे एक्सलेमेंटरी. एक्सलेमेंटरी वाक्य म्हणजे जे वाक्य या ठिकाणी आश्चर्य, दुःख किंवा अतीव तीव्र अशा भावना व्यक्त करतं त्याला एक्सलेमेंटरी म्हणतात. आता या ठिकाणी जर तुम्हाला एक्सलेमेंटरी वाक्य हे याची रचना, याच्या रचनेवरून जर ओळखता येत नसेल तर वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह असतं, त्याच्यावरून सुद्धा तुम्ही हा प्रकार ओळखू शकता. आणि 5वा सगळ्यात शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे लेटनी सुरू होणारी वाक्य. म्हणजे या ठिकाणी आपण आज बघणार आहोत डायरेक्ट इनडायरेक्ट या 5ही प्रकारांमध्ये. या पाचही प्रकारांमध्येच डायरेक्ट इनडायरेक्ट विचारला जातो, आणि ते करत असताना नेमकं कशामध्ये बदल करायचा आहे, कुठे बदल करायचा आहे, हाही सगळ्यात शेवटी एक छोटासा चार्ट मी तुम्हाला देणार आहे. तो चार्ट जरी तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर ठेवलात किंवा एक्झामला जायच्या आधी वाचलात तरी सुद्धा तुम्हाला पूर्णपणे डायरेक्ट इनडायरेक्ट हे क्लिअर होणार आहे. चला तर मग आपण वेळ न दवडता आपण सुरुवात करूया. आपण पहिला प्रकार बघतो, याच्यामध्ये ॲसरेटिव्ह सेंटेन्स. ॲसरेटिव्ह सेंटेन्स मी मगाशी ज्या पद्धतीने सांगितलं तसं ज्या वाक्याच्या शेवटी तुम्हाला फुल स्टॉप दिसतो आणि ज्या वाक्यामध्ये यस प्लस वी प्लस ओ अशी छान रचना असते त्या वाक्याला ॲसरेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतात. राम सेड टू टीचर डबल इन्व्हर्टेड कॉमा आय एम रीडिंग द नॉवेल. ठीक आहे, तर हे जे वाक्य आहे ते असरेटिव्हचं म्हणजे साधं विधानार्थी वाक्य आहे. आता या वाक्याचं जेव्हा तुम्ही इनडायरेक्ट करता तेव्हा काय करायचं आहे, राम. आता या ठिकाणी हा जो टोल्ड आहे, मी या ठिकाणी काय घेतलेलं आहे, टोल्ड घेतलेला आहे. आता हा जो टोल्ड घेतलाय तर हा टोल्ड मी या ठिकाणी का घेतला, कारण याचा हा जो काही आहे सेड टू, हा सेड टूचा बदल कशामध्ये झालेला आहे, टोल्डमध्ये झालेला आहे. टीचर आहे तसा. आता या 2 वाक्यांना जोडणारा कनेक्टिव्ह, मी याच्या पूर्वी पण तुम्हाला सांगितलेलं आहे की कनेक्टिव्ह हा खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे या 2 वाक्यांना जोडणारा दुवा या ठिकाणी कनेक्टिव्ह हा दॅट असतो. लक्षात ठेवा, असरेटिव्ह सेंटेन्समध्ये कनेक्टिव्ह जो असतो तो या ठिकाणी काय असतो, दॅटच वापरलेला असतो. लक्षात आलं. आता ही वॉज, आता ही काय येणार आहे, कारण हा जो आहे हा राम आहे. यांनी कुणाबद्दल सांगितलेलं आहे, स्वतःबद्दल सांगितलेलं आहे. तुम्ही जेव्हा प्रोनाऊनचे चेंजेस बघायला जाता तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आयचा बदल ही किंवा शी मध्ये होतो, बरोबर. तसा तर राम हा मुलगा आहे तर त्याच्यासाठी वापरलं जाणारं जे प्रोनाऊन आहे ते हीच असणार आहे. ॲमचा बदल वॉज मध्ये होतो. रीडिंग आहे तसा येणार आहे, आणि द नॉवेल. लक्षात आलं. पुढचं वाक्य बघा, ही सेड टू. आता जसं मी मगाशी म्हणाले त्या पद्धतीने या ठिकाणी सेड टूचा बदल जो काही आहे तो टोल्डमध्ये झालेला आहे. लक्षात आलं. आता त्यानंतर आहे की या 2 वाक्यांना जोडणारा म्हणजे इन्व्हर्टेड कॉमा पर्यंत जे वाक्य आहे ते लिहित असताना ते जिथं पूर्ण होतं तिथं तुम्हाला काय करायचं आहे, दॅट वापरायचं आहे. असरेटिव्ह सेंटेन्समध्ये दॅट हा कनेक्टिव्ह असतो. यू विल गेट अ लेटर टुमॉरो. आता या ठिकाणी ही सेड टू हर आहे, ही सेड टू हर. मग आता या ठिकाणी यानं म्हणजे तो जो मुलगा आहे किंवा ती जी व्यक्ती आहे
पुरुष आहे, तर त्यानं त्या मुलीला सांगितलेलं आहे की यू विल गेट अ लेटर टुमॉरो. आता यांनी हिच्यासाठी सांगितलेलं आहे म्हटल्यानंतर हे जे यू आहे ते कोणासाठी असणार आहे, या ठिकाणी शी असणार. लक्षात आलं. आता मी याच्या पूर्वी पण आपण बघितलेलं यू हे एकवचनी आणि अनेकवचनी असे दोन प्रकार आहेत. मग एकवचनीसाठी काय, अनेकवचनीसाठी काय, आपण हे बघितलेलं आहे. मग आता हा यू जो आहे तो एकवचनीसाठी, त्यामुळे इथं शी येणार आहे. आता विलचा बदल वुड मध्ये होणार आहे. गेट अ लेटर टुमॉरो, मी याच्या पूर्वी पण सांगितलेलं टुमॉरोचा बदल द नेक्स्ट डे असा होतो. साध्य आहे, याच्याही पेक्षा मोठं वाक्य आलं तरी फक्त जे वाक्य आहे म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, इन्व्हर्टेड कॉमाच्या बाहेर जे काही आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फोकस कुठं करायचा असतो, सेड टू आहे का ते बघायचं. समजा इथं सेड टू नसतं, नुसतं सेड असतं तर ते सेड आहे तसं ठेवायचं. आणि सेड टूचं नुसतं जर सेड टू जर असं असेल तर त्याचा बदल टोल्डमध्ये होतो. कुठं, विधानार्थी वाक्यांमध्ये. आणि त्याच्यानंतर मग दॅट लावायचं आहे. दॅट लावल्यानंतर मग आपलं हे पुढचं ऑपरेशन स्टार्ट होतं. कुठलं, तर इन्व्हर्टेड कॉमामध्ये जे काही वाक्य आहे त्याच्यामध्ये बदल करत जायचं आहे. त्याच्यामध्ये जो सर्वनाम आहे त्याच्यात बदल होतोय काय बघायचा, हेल्पिंग वर्ब आहे त्यात बदल होतोय, इतर शब्द आहेत त्याच्यामध्ये बदल होतात. हे थोडंसं टप्प्याटप्प्याने समजून घेतलं की मग मात्र तुम्हाला काही अडचण येत नाही. याच्यामध्ये मी परत सांगते की जे काळातले बदल आहेत ते ॲटोमॅटिक होतात जेव्हा तुम्ही हे शब्दातले बदल करत जाताय तेव्हा. त्यामुळे काळानुरूप हे मात्र लक्षात ठेवायच्या फंद्यात पडू नका. कारण इथं कसं होतं, जे वर्ब आहेत जसं की आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्या पहिल्या वाक्यामध्ये रीडिंग आहे, नेक्स्टच्या वाक्यामध्ये गेट आहे, तो आहे असाच राहतो, त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. पण नेमका बदल कुठे होतो, इथं ह्या सर्वनामामध्ये, त्याच्यानंतर ह्या हेल्पिंग वर्बमध्ये. तो नेमका काय आहे हे छोटं छोटं जरी तुम्ही लक्षात ठेवत गेलात किंवा हे जरी बदल करत तुम्ही गेलात, जागा काही कोणाच्या बदलायच्या नाही आहेत. फक्त या ठिकाणी काय करायचं आहे, जे शब्द आहेत त्याच्यामध्ये काय बदल करायचं एवढं जरी लक्षात आले तरी सुद्धा समजून जाईल. ॲसेरेटिव्ह समजलं. आता पुढचा प्रकार आपण बघूयात. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण पुढचा प्रकार बघूयात ज्याला आपण काय म्हणतो, इंट्रोगेटिव्ह म्हणतो. प्रश्नार्थक वाक्य असतं. मग आता मी मगाशी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं की प्रश्नार्थक वाक्याचे पण पुन्हा दोन प्रकार पडतात. एक असतो तो WH क्वेश्चन, जो WH वर्डनी स्टार्ट झालेला असतो आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असतं. ठीक आहे. आणि दुसरा असतो तो म्हणजे या ठिकाणी वर्बनी किंवा हेल्पिंग वर्बनी स्टार्ट झालेलं वाक्य असतं ज्याच्यामध्ये डू डज डिड हेच मोस्टली असतात. त्याला या ठिकाणी दुसरा प्रकार म्हटला जातो, ज्याला यस नो टाईप किंवा वर्बल क्वेश्चन असं सुद्धा म्हटलं जातं. आता हे दोन्ही प्रकार करताना थोडासा बदल आहे बरं का. त्यामुळे मुलांचं ना इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आलं की मग ते चुकतं. मग ते चुकण्यापाठीमागचं कारण हे असतं की त्यांना या ठिकाणी प्रॉपर वाक्याचे नियम माहिती नसतात. या ठिकाणी बघू शकता ही सेड आहे, सेड टू आहे, टोल्ड आहे, वॉट एव्हर जे काही असेल, एक लक्षात ठेवायचं आहे दोन्हीही सिच्युएशनमध्ये म्हणजे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्समध्ये रिपोर्टेड वर्ब हा कायम आजकडेच असणार आहे. म्हणजे आता इथं हा जो कनेक्टिव्ह आहे, तुम्ही आपण मागं जे असेरेटिव्ह सेंटेन्स होतं त्याच्यामध्ये तुम्ही कनेक्टिव्ह बघितलेले दॅट वापरलेला आहे. आता इथं सुद्धा कनेक्टिव्ह वापरायला लागणार आहे. पण लक्षात ठेवा ज्या वाक्याची सुरुवात म्हणजे इन्व्हर्टेड कॉमामध्ये म्हणते मी, इन्व्हर्टेड कॉमामध्ये ज्या वाक्याची सुरुवात WH वर्डने होते, जसं वॉट आहे, व्हेन आहे, हाऊ आहे, वाय आहे, हू आहे, हे की नाही. तर हे जे काही वर्ड्स असतात, हे जे काही शब्द आहेत तेच शब्द ॲज अ कनेक्टिव्ह म्हणून आपल्याला वापरायचं. म्हणजे त्यांनीच वाक्याची सुरुवात करायचं आहे, त्यांनीच वाक्य काय करायचं आहे, जोडायचं आहे. लक्षात आलं. आता इथं काय केलेलं आहे, ही सेटचा बदल आस्कमध्ये केलेला आहे, त्याच्यानंतर वॉट आहे तसा घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथचा बदल वॉजमध्ये होतो. आता युअर आहे. युअर हे जे काही आहे तर ते कुणासाठी आहे, हीचसाठी आहे किंवा हरसाठी आहे हे आपल्याला प्रॉपर माहिती नाही. कारण इथं काय विचारले, ही सेड टू हर असं म्हटलं असतं तर आपण फक्त तिथं हर लिहिलं असतं. पण ही सेड कुणाला विचारलेलं आहे हे ठाऊक नाही आहे, त्याच्यामुळे हीच किंवा हर दोन्ही घ्यायचं आहे, नेम लिहून थांबायचं आहे. लक्षात आलं. हे होतं WH साठी. जेव्हा वर्बल क्वेश्चन्स असतात किंवा यस नो टाईप ज्याचा आन्सर येतं अशा पद्धतीचे जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा काय करायचं आहे, आय आस्क्ड इथं ऑलरेडी आहे त्याच्यामुळे आपण घ्यायचं आहे. आता इथं मात्र हा जो क्वेश्चन आहे तिथं मात्र कनेक्टिव्ह इफ लावायचा आहे. आता हे प्रश्न ओळखायचे कसे, तर इन्व्हर्टेड कॉमामधला क्वेश्चन रीड करा. इथं काय म्हटलंय, डू यू सी डार्कनेस, याचा आन्सर काय येतं, येस किंवा नो असंच येतं ना, बरोबर आहे. मग या ठिकाणी ह्याला काय म्हणायचं, वर्बल क्वेश्चन म्हणायचं. मग आता इथं काय करायचं आहे, ॲज अ कनेक्टिव्ह इफ घ्यायचं आहे. पण इथं WH क्वेश्चनला मात्र तसं करायचं नाही आहे. कनेक्टिव्ह जो WH वर्ड आलेला आहे तोच आपण घ्यायचा आहे, म्हणजे तिथं काही कनेक्टिव्ह येत नाही. लक्षात आलं. मग आता इथं इफ घेतल्यानंतर आता इथं
हर असं म्हटलेलं आहे, बरोबर, तुमच्या लक्षात येते. हर म्हटल्यानंतर इथं काय आहे, डू यू सी. आता डू हा जाणार आहे, लक्षात घ्या. डू आहे, डज आहे, जे काय हेल्पिंग वर्ब आहेत ते या ठिकाणी काय होतात, ड्रॉप होतात, निघून जातात. इफ, आता इथे यूच्या बदली यू हे कोणासाठी वापरलेलं आहे, ही किंवा शी, हे आपल्याला लगेच क्लिअर होतं, कारण इथं ऑलरेडी काय विचारलेलं आहे, ही आस्क्ड हर, ही आस्क्ड हिम असं असतं. तर मग इथं हिम असतं तर इथं ही आलं असतं, लक्षात आलं. इथं तर शी घेतलेलं आपण. आता इथं मात्र एक लक्षात ठेवायचं आहे की क्रियापदाचं जे रूप आहे ते या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. सी, सॉ, सीन. समजलं का? या ठिकाणी दुसरं जे क्रियापदाचं रूप आहे ते आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. समजलं? आता त्यानंतर येतो तो म्हणजे इम्पेरेटिव्ह. इम्पेरेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी वाक्य. याच्यामध्ये रिक्वेस्ट आहे, सजेशन आहे, ॲडवाईस आहे, ह्या सगळ्या गोष्टी येतात. आता यामध्ये वाक्याची जी सुरुवात असते ती वर्बनी स्टार्ट झालेली असते, त्याच्यामुळे यस प्लस व्ही प्लस ओ असा काही फॉर्म्युला तुम्हाला या ठिकाणी दिसत नाही. ही एक सोपी म्हणजे ट्रिक म्हणू शकता किंवा सोपं सिम्पटम आहे, सिम्बॉल आहे, ते सेंटेन्स कसं फाइंड आउट करायचं. ठीक आहे. तर या ठिकाणी जे पहिलं वाक्य आहे, शी सेड गेट इट युअरसेल्फ. ओके. आता या ठिकाणी इन्व्हर्टेड कॉमामधलं जे वाक्य आहे ते त्या वाक्यामध्ये सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, एचवी असं काही या ठिकाणी तुम्हाला दिसणार नाहीये. तो डायरेक्ट काय वर्बनी स्टार्ट होतो. दुसरं वाक्य आहे बघा, ही सेड ओपन द डोअर. या ठिकाणी वर्बनी स्टार्ट झालेलं आहे. त्याच्यावरून कळतं की हे वाक्य कशाचं आहे, आज्ञार्थी वाक्य किंवा या ठिकाणी इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स आहे. आणि बघू शकता की शी सेड. आता शी सेड आहे ते या ठिकाणी इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सला कसं होतं की जो हा रिपोर्टेड वर्ब आहे की नाही, हा वर्ब एकतर सजेस्टेड, रिक्वेस्टेड या पद्धतीचे असतात. त्यामुळे हे 2-4 जे काही आहेत किंवा काहीही नाही समजलं, आपल्याला काही लिहायचं आहे कळालं नाही, तर या ठिकाणी तुम्ही ही सेड असं म्हटलं तरी सुद्धा चालू शकेल. पण शक्यतो रिक्वेस्ट आहे, सजेस्ट आहे हे समजलं तर प्लीज तुम्ही ते त्या ठिकाणी लिहा. लक्षात आलं? शी सेड इन्व्हर्टेड कॉमा गेट इट युअरसेल्फ. शी आहे असं घेतला, सेटचा बदल सजेस्टेडमध्ये केला. आता या ठिकाणी जो कनेक्टिव्ह आहे तो या ठिकाणी टू येतो, लक्षात घ्या. जो कनेक्टिव्ह आहे, दोन वाक्यांना जोडणारा तो टू आहे. गेट, इट. आता युअर आहे तिथे हिमसेल्फ किंवा हरसेल्फ येणार आहे, दोन्हीपैकी काही. यामध्ये सुद्धा ही सेड, ही रिक्वेस्टेड, टू ओपन द डोअर. ओपन द डोअर आहे असं, कारण याच्यामध्ये कुठलंही सर्वनाम वापरलेलं नाहीये. ही ओपन द डोअर यस्टरडे किंवा ओपन द डोअर टुमॉरो, हे की नाही, या पद्धतीचे जर शब्द आले असते तर आपण पुढे काहीतरी बदल केला असता. पण ओपन द डोअर याच्यामध्ये काहीही बदल करण्यासारखं नाही आहे, त्यामुळे ते आहे असं सुद्धा काही वेळेला येऊ शकतं. त्यामुळे हा होता इम्पॅरेटिव्ह प्रकार, म्हणजे झाला. आता पुढचा प्रकार आहे तो म्हणजे लेटनी सुरू होणारं वाक्य. लेट या शब्दाने सुरू होणारं वाक्य जे असतं त्याचा जेव्हा इनडायरेक्ट तुम्ही करता तेव्हा ते करत असताना काय करायचं आहे की सजेस्टेड हा जो काही रिपोर्टेड वर्ब आहे तो या ठिकाणी वापरायचा आहे, आणि जो कनेक्टिव्ह आहे तो या ठिकाणी कोण घ्यायचा आहे, दॅट घ्यायचा आहे, जो इथं आपण या ठिकाणी घेतलेला आहे. लक्षात आलं? आता हे वाक्य कसं असतं तर राम सेड टू हिज फ्रेंड लेट्स गो, किंवा ही सेड टू हिज फ्रेंड्स लेट्स गो आउट फॉर वॉक. लेट्स अस किंवा लेट्स नी चालू झालेलं हे वाक्य असतं. मग या वाक्यामध्ये काही फारसं टेन्शन घ्यायचं कारण आहे, काय काढायचं आणि काय त्या ठिकाणी ऍड करायचं हे लक्षात घ्या. तर सुरुवातीला जो रिपोर्टेड वर्ब आहे तो सजेस्टेड वापरायचा आहे. राम सजेस्टेड टू हिज फ्रेंड्स, कनेक्टिव्ह आहे दॅट. आता या ठिकाणी लेट्स गो हे जे वाक्य आहे ते करत असताना काय येणार आहे, दे शुड गो. लेट्स अस हे जाणार आहे, त्याऐवजी काय येणार आहे, दे शुड गो येणार आहे. त्याच्यानंतर पुढचं वाक्य घेऊयात, ही सेड टू हिज फ्रेंड लेट्स गो आउट फॉर वॉक. ही सजेस्टेड टू हिज फ्रेंड्स दॅट. कळालं? म्हणजे सजेस्टेड टू हिज फ्रेंड्स दॅट. आता लेट्स अस गो आहेत त्या ठिकाणी काय येणार आहे, लेट्स अस हे निघून जाणार आहे, दे शुड गो आउट फॉर वॉक. लक्षात आलं? म्हणजे